Hello friends, we have started the lesson The Necklace part 1. Now let's see on page number 25. We studied in the first video till the first paragraph, that is a suitable dress cost. How much would a suitable dress cost? इथपर्यंत आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. Now next paragraph, she thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think I would do it with 400 francs. पहा, जेव्हा मॅथिल्डाच्या हजबंडनी तिला विचारलं की हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट, त्या ड्रेसची योग्य किंमत काय असेल असं विचारल्यानंतर शी थॉट फॉर अ मोमेंट, तिने क्षणभर विचार केला. कम्प्युटिंग द कॉस्ट, किंमतीचा हिशेब केला. अँड ऑल्सो वंडरिंग दॅट व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल, आणि पटकन काय म्हटली बा ती, त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा तिने विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत बोलली, म्हणाली. ॲट लास्ट शी आन्सर्ड हेजिटंटली, काय म्हटली, आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईन. 400 फ्रँकचा तो ड्रेस येईल अशा प्रकारची शक्यता ती सांगते. जमवून घेईन असं म्हणते. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nantes with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. काय म्हटलं पा, जेव्हा मॅथिल्डा म्हणते की बहुतेक 400 फ्रँकमध्ये जमवून घेईन, त्यावेळेस ही टर्न अ लिटल पेल, बिचारा तो चेहरा त्याच्यात थोडा उतरला. बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर त्या ठिकाणी त्याने नॅन्तेरजवळ एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी राखून साठवून ठेवले होते. तरी तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे, व्हेरी ब्युटिफुल. त्याला त्याच्याकडे 400 फ्रँक त्याने जमवून ठेवले होते, साठवून ठेवले होते, कारण त्याला आवड होती मित्रांसोबत त्या नॅन्टेरच्या जवळ जाऊन शिकार करायची, हंटिंग करायची आवड होती. त्यासाठी त्याला गन घ्यायची होती. परंतु व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स, तो म्हणतो, मी तुला 400 फ्रँक देतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस, आणि खरोखर सुंदर असा ड्रेस विकत घे, व्हेरी नाईस. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मॅडम लॉइझल seemed sad, restless, and anxious, thought her dress was ready.
मिस्टर अँड मिसेस लॉयझल. मिसेस लॉयझल MME लॉयझल म्हणजेच मॅथिल्डा. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर. त्या ठिकाणी तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मॅडम लॉयझल दुःखी, रेस्टलेस, सॅड, अस्वस्थ, अनेक्झियस, बेचैन ती दिसत होती. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर. पार्टीचा दिवस खूप जवळ आलेला होता. अँड मॅडम लॉयझल सीम सॅड. मात्र तरीसुद्धा ड्रेस विकत घेऊन सुद्धा मॅडम लॉयझल म्हणजे मॅथिल्डा दुःखी, रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ आणि अनेक्झियस बेचैन दिसत होती. One evening her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." पहा, बिचारा तिचा तो हजबंड एका सायंकाळी तिला विचारतो, काय झालं मॅथिल्डा? गेले 3 दिवस तू विचित्र वागते आहेस. What's the matter? Her husband said to her, "What's the matter?" चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच कसं करणार पहा. या ठिकाणी हे जे वाक्य आहे समजून घ्या. समजा वाक्य एवढे, हर हजबंड सेड टू हर, कॉमा इनवर्टेड कॉमाज, व्हॉट्स द मॅटर, एवढं वाक्य आहे. याचं इनडायरेक्टमध्ये कसं करणार? तर मित्रांनो, व्हॉट्स द मॅटर हा WH क्वेश्चन आहे, म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये क्वेश्चन आहे. तर जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा सेट टूचा आपण काय लिहितो? आस्क्ड लिहितो. तर उत्तर पहा कसं लिहिणार? हर हजबंड. सेट टूच्या ठिकाणी घेणार आस्क्ड, कारण प्रश्न आहे म्हणून. आस्क्डच्या पुढे लिहायचा हर. आता हा कॉमाचा लोप होणार. त्या ठिकाणी आपण व्हॉट शब्द घ्यायचा आहे. व्हॉटने वाक्य जोडायचं आहे, कारण WH क्वेश्चनची सुरुवात ज्या WH वर्डने झाली असते तोच WH वर्ड इथे कंजंक्शन होतो, म्हणून व्हॉट घेतला. आणि पुढे इज आहे बघा, व्हॉट्स द मॅटर. तर मित्रांनो, इज द मॅटर हा जो वर्बल क्वेश्चन आहे याचा ॲझर्टिव्ह करावा लागतो, म्हणजे द मॅटर आणि इजचा होणार वॉज, भूतकाळ करावा लागतो, शेवटी फुल स्टॉप. जर रिपोर्टिंग वर्ब भूतकाळामध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमधील काळ बदलतो. तर पहा, हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर, याचं उत्तर आहे हर हजबंड आस्क्ड हर व्हॉट द मॅटर वॉज, फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल केलेला आहे. सो एके संध्याकाळी तिचा हजबंड तिला विचारतोय की मॅथिल्डा काय झालं? गेल्या 3 दिवसापासून तू स्ट्रेंज दिसतेस, विचित्र वागतेस. शी रिप्लाइड, "I am upset that I have no jewels and not a single stone to wear. I would rather not go to the party." हो, सी. तिने काय उत्तर दिलं की माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिने उत्तर दिलं. "You could wear flowers," he said. "They are very fashionable at this time of year." खूप छान त्याने उत्तर दिलंय. तू फुल त्या ठिकाणी वापरू शकतेस.